ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दनामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीतेच्या चरणी नमन करून मी आता गीतेच्या 13व्या अध्यायाला आज सुरुवात करणार आहे। आणि 13वा अध्याय जो आहे त्या 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ योग। मागच्या अध्यायात सगळं भक्तियोगाचं महत्त्व सांगितलं की मतपरायण होऊन धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने जे सेवन करतात ते मला अतिशय भक्तास्ते तीव मे प्रिया, ते मला भक्त अत्यंत प्रिय होत। पण पुढे आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल जो भक्त आहे किंवा ज्ञान आहे त्याचे गुण काय आहेत ज्ञानी भक्ताचे हेही ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून इथे पहिल्या काही श्लोकामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विषय आलेला आहे, त्यानंतर ज्ञानासह प्रकृती पुरुषाचा विचार आलेला आहे। म्हणून भगवंत काय म्हणत आहेत बघा, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः। हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचं तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असं म्हणतात। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम असं म्हटलेलं आहे। सर्व क्षेत्रांमध्ये हे अर्जुना तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ आणि जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्रज्ञ अर्थात विकारांचा एक प्रकृती आणि पुरुष यांना जे तत्वता जाणणे ते ज्ञान होय असं माझं मत आहे असं सांगतं। आता क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? क्षेत्र हा शब्द शेत या अर्थी आलेला आहे आणि व्यवहाराच्या भाषेत सांगायचं तर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी। किंबहुना या अध्यायाच्या दृष्टीने विचार केला झाला तर क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारं आत्म किंवा चिरंतन तत्व होय। तेव्हा क्षेत्र कसं आहे, जसं शेतामध्ये काय पिकवावं काय पिकवू नये, कोणतं पीक कोणत्या वेळी घ्यावं, कोणत्या पिकाला कोणतं खत घालावं, कोणतं बियाणं लावावं याचा विचार शेतकरी करत असतात। त्याचं ज्ञान त्याला असतं आणि म्हणूनच मग पाऊस पडल्यावर किती आहे किती खोलवर जायचं आहे। विनोबा भावे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात की खोली पेर पण ओली पेर असं म्हण आहे आपल्याकडे। म्हणजे काय, खाली जमीन ओल व्हावं लागतं तरच बी रुजू शकतं, अन्यथा बी रुजू शकत नाही। किंबहुना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळी अजूनही दक्षिणा देत असताना ती ओली करून देत असत, त्यात आपुलकी किंवा प्रेम असावं लागतं। म्हणजे जसं शेतकरी हे लक्षात घेतो त्याच्यामध्ये काही गवत निर्माण झालं ज्याला आजच्या भाषेत आपण काँग्रेस गवत असं म्हणतो, ते उपटून फेकून द्यावं लागतं। पण चांगलं बी आहे त्याची मशागत करावी लागते। परंतु काँग्रेस गवतासारखं जे गवत ज्याचा काही उपयोग नाही
त्याला पाणी घाला न घाला ते आपोआप वाढतच असतं, म्हणून ते तण उपटून टाकावे लागतात. तसंच मानवी शरीरामध्ये सुद्धा आहे. मानवी शरीरात सद्गुण आणि दुर्गुण, माझ्या मनामध्ये म्हणू आपण, शरीर आणि मन आहेत, ही जी आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये सद्गुणांचं संवर्धन करावं लागतं. सद्गुणांना पोषक वातावरण असावं लागतं, नाही तर माणसाच्या मनात दुर्गुण, दुराचार, दुष्टविचार हे येऊ शकतात. मग हे शरीर काय आहे? शरीराची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्याच्या मागे असणारं जे अंतिम तत्व जो परमात्मा आहे, त्याचं स्वरूप काय आहे त्याचं तू ज्ञान प्राप्त करून घे. आणि प्रकृती आणि पुरुष म्हणजे सांख्य दर्शनातीलच विचार पुढे यात आपल्याला मांडलेला दिसून येतो, ते तू तत्वतः जाणण्याचा प्रयत्न कर. म्हणून विकारसहित क्षेत्राचं स्वरूप काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचा प्रभाव काय पडतो आपल्याला, हा भाग सगळा या अध्यायामध्ये आलेला आहे. काही भागात तात्विक आहे असं आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून पुन्हा कसं वर्णन करतात बघा, तत् क्षेत्रम यच्चया दृक्च यद विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत् समासेन मे शृणु म्हटले. ते क्षेत्र जे असे आहे ते विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून ते निर्माण झालेलं आहे म्हणजे क्षेत्रज्ञ ज्याला म्हणता येईल, आणि ज्या प्रभावाने तो युक्त आहे ते थोडक्यात तू माझ्याकडून ऐक. थोडक्यात म्हणतायत बघा, सचयो यत् प्रभाव असतं. कसा प्रभाव आहे? हे जे क्षेत्र आहे शरीर ते विकारांनी युक्त असतं. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही त्या त्या विषयांकडे धावत असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध ही पंचज्ञानेंद्रियांचे विषय आहेत, त्याच्याकडे ते धावत असतात आणि त्यामुळे विकार निर्माण होतात. आणि त्या विकारांमुळेच मनुष्य त्या विकारांच्या आहारी गेला तर माणसाची सत्सद्विवेक बुद्धी ही नाहीशी होत असते. मग ते कसं आहे हे तुला मी थोडक्यामध्ये सांगतो असं म्हटलेलं आहे भगवंताने, की ज्या प्रभावाने युक्त आहे समासेन, म्हणजे इतकं भक्ती वगैरे सांगितले पण आता मी तुला थोडक्यात सांगतो असं भगवंत म्हणतात. काय म्हणतात ते? क्षेत्र आणि क्षेत्र याच्याबद्दल कोण काय म्हणतं? ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधही पृथक ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भीर विनिश्यते. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं तत्व आहे ते कोणी कोणी जाणलंय? ऋषींनी जाणलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी सांगितलेलं आहे. वेदमंत्रातून आलेला आहे, ब्रह्मसूत्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून पूर्णपणे निश्चित केलेल्या अशा ब्रह्मसूत्राच्या पदानेही सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळी अनेक ऋषी हे त्यांना अर्थातच अंतिम तत्वाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी फार मोठी 12-12 वर्ष किंवा खूप वर्ष, 12 वर्षापेक्षा अधिक तपश्चर्या करत असत. म्हणून ऋषींनीही सांगितलेलं आहे हे परमात्म्याचं स्वरूप, या क्षेत्रज्ञाचं स्वरूप आपल्याकडे वसिष्ठ आहेत, असित आहे, असिल आहे, देव अनेक ऋषी आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. अंगिरस आहे, कश्यप आहे, कितीतरी ऋषीमुनी होऊन गेले आहेत. त्यांनी हे जाणण्याचा प्रयत्न, ते कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. वेदांमध्ये सुद्धा अनेक प्रकारे हे क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्मा तत्वाचं स्वरूप कसं आहे तेही सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मसूत्रामध्ये आता तो ब्रह्मजिज्ञासा आदि शंकराचार्यांनी त्याच्यावरही भाष्य केलं आहे. ब्रह्मांचं स्वरूप काय? इट इज वन विदाऊट सेकंड, एकमेवा द्वितीयमय असं शंकराचार्य म्हणतात. त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तेव्हा त्या अंतिम परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. विनिश्चित चांगल्या प्रकारे त्यांनी हे सांगितलेलं आहे. मग क्षेत्राचं स्वरूप काय आहे? महाभूतान्यहंकारो बुद्धिरौ व्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः म्हटलंय. 5 महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तशीच 10 इंद्रिय पंचचेंद्रिय गोचरः म्हटलंय. एक मन, 5 इंद्रियांचे विषय आत्ता सांगितलं, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असं आपल्याला सांगता येईल. असं हे क्षेत्राचं स्वरूप आहे. क्षेत्र म्हणजे शरीर. शरीरावर 5 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा ही 5 इंद्रिय आहेत. काय आपण त्याच्या साह्याने पाहतो, ऐकतो. गंध आहे, गंधज्ञान आपल्याला होतं, स्पर्शज्ञान होतं आणि आपण बोलतो. आणि वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ म्हणजे वाणी आहे, हात आहेत, पाय आहेत, उत्सर्जक इंद्रिय आहेत आणि जननेंद्रिय आहे. याच्या साह्याने सुद्धा याला कर्मेंद्रिय असं म्हटलं जातं. मन आहे, अहंकार आहे, असं ह्या संपूर्ण गोष्टींनी शरीर
बनलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग क्षेत्रांचे विकार कसे आहेत? शरीराचे विकार कोणते आहेत? इच्छा, द्वेष, सुखम दुःखम, अंगातच चेतना धृती, एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदारुधम म्हटलेलं आहे. इच्छा आहे, द्वेष आहे, सुख आहे, दुःख आहे, त्याच्यानंतर संघात आहे. संघात म्हणजे स्थूल देहाचा पिंड आहे, शरीर आपलं. त्याच्यानंतर चेतना आहे, धैर्य आहे. ह्या सगळ्यांनी मिळून समासेन आपल्याला असं म्हणावं लागेल, या सगळ्या विकारांसहित हे क्षेत्र बनलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून आपल्याला असं सांगावं लागेल, धैर्य असावं लागतं कोणत्याही प्रसंगामध्ये. म्हणजे आपण मानसिक धैर्य म्हणतो आपण, ते सोडता कामा नयेत. कितीतरी आपल्याला इतिहासात किंवा रामायण महाभारतात अशा अनेक गोष्टी दिसून येतात की ज्यांनी कधीही धैर्य सोडलं नाही. उलट धैर्य असल्यामुळे, म्हणून सैनिक सुद्धा लढतात ना, असं म्हणतात रणांगणावर सैनिक लढतात तेव्हा नुसतं लढतात नाही, त्यांचं असणारं मन चांगलं, मनोधैर्य, मोराल ज्याला म्हणता येईल, ते चांगलं असावं लागतं, ते धैर्य असावं लागतं. म्हणून आपले पंतप्रधान नेहमी जातात बघा, मिलिटरीच्या त्या फ्रंटवर जातात आणि सैनिकांशी संवाद साधतात, धीर देतात, त्यांना धैर्य देतात की तुमच्यामुळे सगळं काही आहे. बरेच लोक जे आहेत ते त्यांना अनेक गोष्टी पाठवत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून धैर्य, मनामध्ये सुद्धा धैर्य असावं लागतं. इच्छा आहे, द्वेष आहे, सुख आहे, दुःख आहे, सगळ्या भावना ह्या मनामुळे निर्माण होत असतात. मग ज्ञानाच्या साधनांपैकी कोणते गुण असले पाहिजेत? जवळजवळ 20, जसं 36 गुण सांगितले 12व्या अध्यायात. ज्ञानाची साधनांपैकी कोणते गुण हवेत तर परमात्म्याचं ज्ञान होऊ शकेल? बघा कसे आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. अमानित्वम, मी कोणतरी मोठा आहे, अहंकार आहे मला, तेव्हा तो नको, मला त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे सांगितलं आहे. अदंभित्वम म्हणजे काय म्हटलेलं आहे? दंभाचरणाचा अभाव. दंभ म्हणजे काय? जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न. जे नसलेलं आहे ना ते माणसं दाखवतात. काही वेळेला मी बघा एवढं दान केलं, एवढ्या लोकांना जेवायला घातलं, तीर्थाटन केलं, सगळं नुसतं त्याचा काय पॉम्प अँड शो काही माणसं करत असतात. म्हणून दांभिक लोक असतात ना ते प्रत्येक क्षेत्रात असतात, अमुकच याच्यात असतात असं नाही. टिळे माळा टोप्या घातल्या म्हणून काही साधू होत नाही, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून दंभ याचा अर्थ खोटेपणा असं म्हणावं लागेल. आणि मग माणसाला नंतर कळतं की हा मनुष्य दांभिक आहे असं सांगता येईल. म्हणून ज्ञानाचे असणारे गुण कोणते आहेत ते प्राप्त करून घ्यायचं असलं तर अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा म्हणजे काय? कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे सतावायचं नाही. गर्व, अभिमान ज्याला आपल्याला म्हणावं लागेल, तेव्हा या सगळ्या करता विचार करत असताना माणसाला अभिमान असता कामा नये, अहंकार असता कामा नये, क्षमाभाव असला पाहिजे. आर्जव म्हणजे रुजुता, सरळपणा. अर्जुन शब्दातच रुजुता आहे असं म्हणावं लागेल. क्षमा केली पाहिजे. सांगितलं, बरीच उदाहरणं आपण दिली होती. एकनाथ महाराज सुद्धा ते काय घाटावरून येत असताना तो मनुष्य एकदा नाही 2 वेळा 10 वेळा थुंकला अंगावर, तरी महाराजांनी त्यांना क्षमा केली. द्रौपदीनेही अश्वत्थामाला मारू नको नको, त्याच्या आईला दुःख होईल, क्षमा केली. तेव्हा अज्ञानाने करतायत हे मला 16 वर्ष झाले, त्यांनाही मी क्षमा करतो असं येशू ख्रिस्त क्षमा केवढं तरी मोठा गुण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून अमानित्वम पाहिजे, अदंभित्वम, अहिंसा, कायावाच्या मने कुणाला दुखू नये. आर्जव म्हणजे रुजुता किंवा सरळपणा असला पाहिजे. आणि पुढे म्हटले आचार्योपासनम शौचम. आचार्य म्हणजे काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव असं आपल्या भारतीय संस्कृती सांगते. पहिला आईला वंदन आहे, मग पित्याला आहे आणि मग आचार्याला आहे. आचार्य असं म्हणजे काय? आचिनोती शास्त्रम, ज्यांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे तो आचार्य. आणि तो अभ्यास करून पुन्हा त्याचं मनन चिंतन करून तो आचरणात आणलेला आणि ते अभ्यास करून मिळवलेलं ज्ञान ज्याने विद्यार्थ्याला किंवा शिष्याला दिलं आहे तो आचार्य असं. म्हणून पूर्वीच्या काळी आचार्यांकडे जातो किंवा तिथे शिकतो असं म्हटलं जातं. पंडित असत, वेदशास्त्राचं अध्ययन करत असत. आचार्योपासनम, तेव्हा ती उपासना म्हणजे गुरूंची
श्रद्धायुक्त अशी अंतःकरणाने सेवा केली पाहिजे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा राहत होते आणि सांदीपनी ऋषींचा जो मुलगा गेला तो शोधून काढला त्याने, हेही आपल्याला माहिती आहे. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसून येतात की शिष्य पूर्वीच्या काळी गुरुची सेवा करत असत. तो सत्यकाम जाबाल म्हणून, जाबालीचा मुलगा तो सत्यकाम जाबाल असा, आणि तो ऋषींकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं, या मी तुला 100 गायी देतो आहे आणि ह्या 400 गायी देतो, 100 नाही 400, आणि या 400च्या 1000 झाल्यावर परत येतो. इतकी पूर्वीच्या काळी शिष्यांची परीक्षा घेतली जात होती आणि ते ज्ञान देत असत. आणि वाटेतच त्याला सगळे येत असताना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आचार्योपासनम, त्यांची सेवा करणं. शौच म्हणजे शुद्धता असं आपल्याला म्हणावं लागेल. शुद्धता म्हणजे केवळ शरीराची नाही, मनाने सुद्धा अंतःकरण पवित्र असणं. स्थैर्य असलं पाहिजे, अंतःकरण स्थिर असलं पाहिजे. चंचल असता कामा नये. आज मन इथे धावतायत, उद्या तिथे, परवा तिकडे, असं चंचल मनाला कधी ज्ञान प्राप्त होत नाही. आणि आत्मविनिग्रहा म्हणजे काय, मन आणि इंद्रिय यांच्यावरती काय म्हणावं लागेल, यांच्यासह शरीर, मन, इंद्रिय यांच्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल की नियंत्रण असलं पाहिजे. इंद्रियांना घोड्याची उपमा दिलेली आहे आणि मन हे लगाम, आणि मग बुद्धी निर्णय घेत असते. इंद्रियांचे घोडे धावत असतात आणि मनाने बरोबर योग्य तो लगाम ठेवावा लागतो, नियंत्रण ठेवावं लागतं, नाही तर कुठेही मनुष्य भरकटत जातो. आणि नंतर मग निश्चयात्मिका बुद्धी, मग बुद्धी ही निर्णय घेत असते. म्हणून इंद्रियार्थेषु आपल्याला असं म्हणावं लागेल. पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगता आहेत, इच्छाद्वेष झालं, अमाने सैर्यमात्म विनिग्रह म्हटलेलं आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम असं म्हणावं लागेल आपल्याला. इंद्रियार्थेषु वैराग्यम, हा लोक परलोक यातील भोगांच्या मध्ये काय निर्माण झालेला आहे, आसक्तीचा अभाव असला पाहिजे, अनहंकार असला पाहिजे, ज्याला परमात्म्याचं ज्ञान आहे. जन्म मृत्यू जराव्याधी दुःख दोषानुदर्शनम म्हटलेलं आहे. जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे रोग, अशी अनेक काय म्हणावं लागेल यांच्याबाबत दुःख आहेत, दोष आहेत, आणि त्या बाबतीमध्ये ते दोष आहेत असा विचार, हे दुःख दोषांचा सुद्धा वारंवार विचार करावा लागेल असं म्हणावं लागेल. म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे, इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे इंद्रियांच्या हा लोक परलोक याच्या बाबतीमध्ये आसक्तीचा अभाव असला पाहिजे, आणि यासाठी अनहंकारी असलं पाहिजे. सगळ्यात दुःखाचं कारण असतं, सगळ्यात संघर्षाचं कारण असतं ते म्हणजे माणसाचा इगो दुखावला की मग भांडणं सुरू होतात, वैर सुरू होतं. आणि हा अहंकार कशामुळे निर्माण होतो, स्वार्थामुळे. माणसं फार सेल्फिश असतात आणि हे माझं असं म्हणतात. ज्याचा काय म्हटलंय संतांनी आपल्या, ज्याचा मीपणा जाईना त्याला देव भेटेना असं म्हणतात. असा इगोच आहे. अर्जुनाचं आपल्याला महाभारतातलीच गोष्ट सांगायची असेल तर कसं बघा, अर्जुनाला सुद्धा सगळं युद्ध झाल्यानंतर थोडासा सूक्ष्म असा अहंकार निर्माण झाला होता, आणि हे भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं, याला काहीतरी आहे. सगळ्यांना कृपाचार्य झालं, द्रोणाचार्य सगळ्यांचे वध करून झाले. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तू आधी रथातनं खाली उतर. ध्वजावरती हनुमंत आहे तेही सांगितलं, तर हनुमंताला सांगितलं तू बाहेर जा जरा. अर्जुन उतरल्यावर भगवान श्रीकृष्णही खाली उतरले आणि तो रथ जळून गेला सगळा. कशामुळे जळून गेला, हे असं का झालं, द्रौपदीने विचारलं कृष्णाला, हे असं का, अशा पद्धतीने का एवढा मोठा चांगला रथ आणि जळून गेला. तेव्हा भगवंताने अर्जुनाला द्रौपदीला सांगितलं की अर्जुनाला थोडासा अहंकार निर्माण झालेला आहे, आणि समोर जे आहेत ना कौरवांच्याकडे हे महारथी कृपाचार्य द्रोणाचार्य, त्यांच्याकडे भयंकर अस्त्र होती. त्यांच्या अस्त्राला जर अर्जुनाने काय म्हणावं लागेल सामोरं गेला असता तर सगळं जगच नाहीसं, आणि अर्जुन गेला सगळं त्यांनी सोडली असती अस्त्र तर सगळं जग नाहीसं झालं असतं, आणि अर्जुन समोरा गेला असता तर तो नाहीसाच झाला असता, नष्टच झाला असता. म्हणून मी काय केलं, मी स्वतः आणि हनुमंत या दोघांनी आमच्या सर्व सामर्थ्यांनिशी त्या अस्त्रांचा प्रतिकार केला. एवढं सगळं ऐकल्यावर
अर्जुनाच्या मनामध्ये मी मारलं त्यांना, मी जिंकलो, मला विजय मिळवला, हा जो अहंकार निर्माण झाला होता, म्हणजे केवळ मी एकट्यानेच नाही हे जिंकलं, तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंतांचं सुद्धा सहकार्य लाभलं. हे सगळं ऐकल्यावर हनुमंतांनी अर्थातच भगवान श्रीकृष्णांच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं आणि मग त्याचा अहंकार नाहीसा झाला. अशी कथा ही महाभारतामध्ये आहे. म्हणून अहंकार असेल ना तर कोणत्याही माणसाला यश प्राप्त होत नाही. अहंकार विरहित गुरुकडे जाताना तर नेहमी अहंकारा विरहित गेले. मी म्हणजे कोणी मोठा असं नाही. वास्तविक पाहता गुरुला शिष्य पुढे गेल्यावर आनंदच होत असतं, पण शिष्याने जर अहंकार ठेवला तर त्याला कधी काहीही साध्य होत नाही. आणि म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच, आणि जन्ममृत्यू जराव्याधीमुळे दुःख होणारच आहे हेही माणसाने अर्थात लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जन्ममृत्यूचं असणार आहे. म्हणून सगळं वाईट पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे गौतम बुद्धालाही वाईट वाटलं ही सगळी 4 दृश्य पाहून. कथाभाग तो मी आता पुन्हा सांगत नाही. आणि मग त्याच्या मनात वैराग्य निर्माण झालं. सगळी राजवस्त्र उतरवून ठेवून काषाय वस्त्र, संन्यासाची वस्त्र परिधान करून त्या राहुला आणि यशोधरा मातेला दूर सारून पत्नीला, म्हणजे तो अर्थातच अंतिम तत्व काय आहे, निर्वाण काय आहे, अंतिम सत्य काय आहे, त्याच्यासाठी तो साधनेला निघून गेला. म्हणजे जगात सगळं दुःखम भरलं आहे, तर त्याची कारणं काय आहेत ती आपण शोधली पाहिजेत असं बुद्धालाही वाटलं. आणि म्हणून पुढे सगळं सांगत असताना म्हणतात असक्तिरनविश्वंगा पुत्र दार गृहादिषु नित्यम च समचित्तत्वम इष्टनिष्टोपपत्ती. इष्ट आणि अनिष्ट काय आहे, पुत्र, स्त्री आहे, त्याच्यानंतर घर आहे, धन आहे इत्यादींची आसक्ती नसणं, ममता नसणं, आवडती नावडती गोष्ट घडली आहे, समचित्तत्वम, इष्ट आणि अनिष्ट, चांगलं आणि वाईट, प्रिय आणि अप्रिय असं काही घडलं तरी सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल नेहमीच चित्त समतोल ठेवावं लागतं. म्हणून कसं सांगितलेलं आहे बघा, ज्ञानाच्या साधनांमध्ये आसक्ती दूर ठेवली पाहिजे, चित्ताची समता असली पाहिजे. प्रियकरच घडो नाही तर अप्रियकर घडो, म्हणजे चांगल्याने हुरळून जाऊ नये, दुःखाने काय होरपळून जाऊ नये माणसांनी, अशी मनाची समतोल स्थिती ठेवावी लागते, तरच माणसाला साध्य होत असतं. मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सैवित्वम अरतीर जनसंसदी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, माझ्या परमेश्वराचे अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती पाहिजे, एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव पाहिजे, विषयासक्त मनुष्यांच्या हालचाली विविक्त देश सेवित्वम म्हटलेलं आहे. शुद्ध कुंटणखाण्यात जाऊन माणसाला परमात्म्याचं ज्ञान होणार नाही, किंवा दारुड्याच्या ठिकाणी मधुशालेत जाऊन होणार नाही. आणि म्हणून हे अनन्य योग पाहिजे आहे. भक्ती कशी असली पाहिजे, शुद्ध भावाने असली पाहिजे, दुसरं कोणत्याही प्रकारचा भाव मनात असता कामा नये. रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वरी कालीमातेचे पुजारी होते बंगालमध्ये, माहिती आपल्याला सगळ्यांना. आणि इतके त्यांचे भावविभोर होत असत, अगदी एकरूप होत असत. आणि काही वेळेला चरित्रात असं उल्लेख आहे की ते फुलं हातात घेऊन कालीमातेला अर्पण करण्याची काही वेळेला आपल्या स्वतःच्या मस्तकावरच वाहत असत. नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा ते स्वतः खात असत, इतकं ते विसरून जात असत. असा अनन्य भाव त्यांच्या मनामध्ये होता. मेरे तो गिरीधरो गोपाल म्हणणारे असणारी मीराबाई सुद्धा कृष्णाशी कशी एकरूप होती हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून अव्यभिचारिणी, व्यभिचार म्हणजे काय, व्यभिचार याचा अर्थ जे आपलं नाही ते दुसऱ्याकडे जाणं. पती हा नाही तर दुसऱ्या माणसाकडे रत होणं, पत्नी आवडत नाही म्हणून दुसऱ्या बाईशी रत होणं, ह्याला व्यभिचार असं म्हणतात. ज्याच्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नाही त्याला अव्यभिचारिणी भक्ती असं म्हणतात. आणि हे सगळं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य समुदायांमध्ये प्रेम नसेल तर काहीच उपयोग होत नाही. अरतीर जनसंसदी विविक्त देश सेवित्वम, म्हणजे एकांत असावा लागतो तरच ते ज्ञान माणसाला प्राप्त होऊ शकेल, अन्यथा होणार नाही. म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यतोन्यथा. अध्यात्मज्ञानामध्ये नित्यस्थिती पाहिजे. तत्वज्ञान ह्याचा अर्थ आहे परमात्मा, त्याला पाहिलं पाहिजे, सर्वज्ञान असलं पाहिजे. असं जे असेल, या उलट जे असेल, याच्या विरुद्ध जे असेल ते अज्ञान असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून पुढे म्हणतात भगवंत आपल्याला असं म्हणावं लागेल, जे जाणण्यायोग्य आहे
आणि जे जाणल्यामुळे ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्मात् मृतमश्नुते परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे ते परमब्रह्म सत ही म्हणता येत नाही. अनादिवत परमब्रह्म न सदत नासद उच्चते म्हटलंय. सतही नाही असतही नाही असं परब्रह्म म्हणता येत नाही असं त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्वता पाणिपादम च तत्सर्वतो शिशिरोमुखम सर्वता श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. हे परब्रह्म कसं आहे? सर्व बाजूनी हातपाय असलेले. पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे संस्कृतमध्ये पाय, तत्सर्वतो शिशिरोमुखम म्हटलेलं आहे. म्हणजे काय? सर्व बाजूला डोळे आहेत, डोके आहेत, मुख असणार आहे. सर्वता श्रुतिमल्लोके म्हटलंय, सर्व बाजूनी कान असणार आहे. सर्वमावृत्य तिष्ठति, सर्वांना व्यापून ते स्थित आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे याचा अर्थ विश्वरूप दर्शनात हे आलेले हजारो डोळे, हजारो पाय, हजारो कान म्हणजे कुणाचे आहेत? हे सर्व विश्वातल्या असणाऱ्या प्राणीमात्रांचे, माणसांचे. त्याने काय परमात्मा सगळं पाहत असतो, ऐकत असतो, सगळं बोलत असतो. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचं काय चाललेलं आहे ते सगळ्या ठिकाणी अनेक पायाने फिरत असतो. आणि म्हणून कबीराने म्हटलेलं आहे ना, काय मुंगी जी असते चिंटी के पदा घुंगरू बांधे वो भी साहेब सुनताय. एवढीशी मोठी मुंगी आहे पण त्याला घुंगरू बांधलं तरीसुद्धा परमेश्वराला ऐकू येत असते. एवढी इतकी लहान पण तांदूळाचा दाणा घेऊन सुद्धा कशी वरवर चढत असते किंवा जमिनीवर जात असते हे आपण पाहत. सगळं काही कळतं परमेश्वराला. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो तो त्रास देत असेल तर उपरवाला बैठा आहे, तो सगळं काही ऐकत असतो. चांगल्या कर्माला अर्थातच चांगली म्हणून क्षेत्र शरीरामध्ये कोणत्या काय चांगल्या विचारांचं बीज पेरायचं आहे आणि कोणती काढून टाकायचे दुष्ट विचार हे माणसाने ठरवावं लागतं. म्हणून सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्ववृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच म्हटलेलं आहे. जे सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणार आहे, वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे, असे आसक्ती रहित असून सर्वभूत भोगता आहे, त्याच्यानंतर भरणपोषण करणारा आहे, निर्गुण असून सुद्धा गुणांचा भोग घेणार आहे. भगवान श्रीकृष्णांचं तसं 16,108 काय त्या नरकासुरात नसणार सगळ्या पोरींना मुलींना सोडवलं त्याने. म्हणजे भोगता असून सुद्धा तो निर्गुण आहे असं परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि तो कसा आहे? बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात विज्ञेयम दूरस्थम चांती. किती सुंदर सांगितलं आहे. हे चराचर प्राणी मात्रांच्या आतही आहे आणि बाहेरही परमात्मा तत्व आहे. चर आणि अचर आहे, सूक्ष्म आहे आणि कळण्याजोगंही नाही, जवळही आहे आणि दूर आहे असं परमात्म्याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. अशा पद्धतीचं असणारं जे आहे ते परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कसं असलं पाहिजे माणसाने, शरीर आणि मन माणसाचं कसं असलं पाहिजे हा पहिल्या भागामध्ये आज आपण त्याचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे ते पाहिलं आहे. पुढला भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. याच्या पुढला विशेषतः प्रकृती पुरुषाचा विचार जो केलेला आहे, पालनपोषण कसं करतो भगवंत, हा भाग आपण अविभक्तम विभक्तेषु अविभक्त असून विभक्त असून सुद्धा अविभक्त कसा आहे हा भाग आपण पुढल्या भागात पाहू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः हरये नमः हरये नमः.